ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना परत एक वार सलाम. आज आपण या शबत शाळेच्या धड्याच्या 5व्या अध्यायाचं मनन करणार आहोत. याचा अभ्यास आपण करणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे बायबलचा अभ्यास कसा करावा किंवा पवित्र शास्त्राचा अभ्यास आपण कसा करावा. आज आपण पाहणार आहोत की पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपल्या समोर आहे हे फक्त कधीही उघडावं आणि कधीही वाचन करावं असं नाही. त्याच्यासाठी आपण प्रयत्न घ्यायचे आहेत आणि याचा संपूर्ण अभ्यास आपण आज करणार आहोत. आणि हे करण्याकरिता आपल्यामध्ये परत एक वार पास्टर सागर मोहिते आहेत सलाम आणि पास्टर सुजय माने आहेत सलाम. आपण हा अभ्यास सुरू करण्या अगोदर प्रार्थना करू. आपल्यासाठी पास्टर सागर प्रार्थना करतील. प्रार्थनेत असो. कृपाळ देवा, तुझे आभार मानतो पुन्हा एक वार या आठवड्यामध्ये आम्हाला तुझ्या सत्यवचनावरती विचार विनिमय करण्यासाठी संधी दिलीस. विनंती करतो की तुमचं सहाय्य कर आणि तुझ्या सत्यवचनाचा विचार आणि अभ्यास करत असताना लागणारं ज्ञान बुद्धी चातुर्य तू पुरव आणि आम्हा सर्वांना तुझी विशेष कृपा तो पुरव. ज्या प्रियजनांपर्यंत हे वचन जाणार आहे त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात सांगते तू बोल आणि सर्वांवरती तुझी खास कृपा आणि दया तू कर, कारण की नम्र प्रार्थना ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून आहे. आमेन. आज आपण जो अभ्यास करणार आहोत यासाठी जे सुवर्ण वचन दिलेलं आहे यशायाचा 55वा अध्याय आणि 11 वचन आपल्याला म्हणतं, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. देवाचं वचन ज्यावेळेस परमेश्वराच्या मुखातून निघत आहे, जो सामर्थ्यवान परमेश्वर आहे, ज्यावेळेस तो बोलत आहे ते वचन पूर्ण झाल्याशिवाय माघार घेऊ शकत नाही. ज्या कार्यासाठी ज्या इच्छेसाठी परमेश्वर ते बोलत आहे, देवाचं वचन आणि परमेश्वर यावर पूर्ण रीतीनं खात्रीशीर आहे की ते पूर्ण झाल्याशिवाय माघार येऊ शकत नाही. आता ही देवाची वचनं याचा आपल्याला आज जर अभ्यास करायचा आहे तो कसा करायचा आहे. पण या अगोदर आपण प्रस्तावनेतल्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत की समजा आपण विश्वासू आहात आणि जर आपल्याला कोणी पवित्र शास्त्र दिलं, मग ते गिफ्ट म्हणून दिलं असेल, ज्यावेळेस तुम्ही लहान असाल तेव्हा दिलं असेल आणि आता मोठे झाले असाल, आपण किती वेळेस हे उघडत आहोत, किती वेळेस याचा आपण अभ्यास करत आहोत. हे वचन तर अनेकांसाठी खजिना आहे, अनेकांसाठी मौल्यवान अनमोल असं आहे, जे जिवंत असं अनेकांकरिता आहे. हेच देवाचं वचन अनेकांच्या जीवनामध्ये देवाजवळ जाण्यासाठी एक मार्ग देखील आहे. आणि हे वाचन आपण कसं करावं, अनेकांना प्रश्न असतील आणि याचाच आज आपण अभ्यास करणार आहोत. मार्टिन लुथर त्यांच्या लिखाणामध्ये खूप सुंदर रीतीने म्हणत आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की अगदी पुष्कळ वर्षापासून मी माझे पवित्र शास्त्र वर्षातून 2दा संपवत असे. म्हणजे त्यांचं वाचन कसं होतं, वर्षातून किमान 2दा तरी ते हे पवित्र शास्त्र पूर्ण वाचन करीत होते. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे एक मोठे व बळकट झाड असते आणि त्याचे सर्व शब्द जर लहान फांद्या असते तर मी सर्व फांद्यांवर थाप मारली असती आणि ते काय आहे हे पाहण्यासाठी उत्सुक झालो असतो आणि ते काय देऊ शकते हे मी पाहिले असते. म्हणजे इतकी सारी आवड मार्टिन लुथर यांच्या मनामध्ये होती वचन वाचण्यासाठी, वचनाचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये नक्की आहे जे आपल्या जीवनामध्ये कुठंतरी नाही, जे मिसिंग आहे. ती आवड जर तुम्हाला असेल किंवा आपल्या जीवनामध्ये लागू करायची आहे तर आपल्याला या सर्व गोष्टी आज शिकायच्या आहेत. कशा रीतीने यांच्या जीवनामध्ये ही वचनं इतकी अत्यावश्यक कशी झाली. रविवारच्या मुद्द्यामध्ये आपण पाहतो की समय. जर वचनाचा अभ्यास करायचा आहे, पवित्र शास्त्राचा अभ्यास करायचा आहे तर सर्वप्रथम महत्वाचं आहे की वेळ. आज अनेकांना देवाचं वचन वाचण्यासाठीच वेळ नाही, परंतु ही वेळ आपण कशी करायची याकडे आपण लक्ष देणार आहोत. परंतु त्या अगोदर एक छोटंसं उदाहरण आपण पाहूया की आपण कधी असं केलेलं आहे का की समजा आपल्याला कुठं जायचं आहे आणि जाण्या अगोदर आपण त्या वेळेच्या अगोदर निघतो. समजा घरातलं जे घड्याळ आहे ते घड्याळ देखील आपण एक 5-10 मिनिटं पुढे लावून ठेवतो जेणेकरून आपल्याला लवकर निघता येईल. कदाचित आपला जो अलाराम आहे तो देखील आपण लवकर लावतो जेणेकरून आपल्याला लवकर उठता येईल. परंतु आपण कधी असं केलेलं आहे का की आज किंवा उद्या मला लवकर उठायचं आहे
यासाठी की मला वचनाचा अभ्यास करता येईल. हम्म. आपण कधी अशा रीतीनं अलाराम लावतो का की मी 15 मिनिटं अर्धा तास अगोदर देवाचं वचन वाचण्यासाठी लवकर उठेन? आता हा अनुभव अनेकांना आला असेल. हा अशा रीतीचा अनुभव आहे की अनेक जण उठतात, वचन वाचतात, प्रार्थना करतात. अनेक जण घाईघाईमध्ये वचन वाचतात, कोणतेही वचन उघडतात, एखादा अध्याय वाचतात, पटापटा प्रार्थना करतात, निघून जातात. परंतु अनेकांच्या मनामध्ये ही खंत असते की मी वचन तर वाचले खरं, प्रार्थना तर केली खरं, परंतु मनाला ती शांती अजून नाही. का? कारण आपल्याला फक्त एक सवय लागलेली आहे की वाचायचं म्हणून वाचायचं आहे. आणि अनेकांना याच्यामध्ये समाधान वाटतं की मी सकाळी तर वचन वाचलं होतं, याच्यामध्ये ते संतुष्ट असतात. परंतु घाई गडबडीने पवित्र शास्त्र वाचणे यातून फारच थोडा फायदा आपल्याला मिळतो. एकदा संपूर्ण पवित्र शास्त्र आपण वाचतो आणि त्याची सुंदरता पाहण्यासाठी अनेकदा आपण विसरतो. काही जणांना लवकर घाईघाईत वाचण्याची सवय आहे, परंतु काही जण वाचतात परंतु त्याची सुंदरता, त्याच्यामध्ये असलेलं खोलपण त्यांना त्याचा अर्थ देखील समजत नाही. आणि आपण देवाचं वचन वाचण्याकरिता वेळ काढला पाहिजे, वेळ शोधला पाहिजे. त्याकरिता एक 3 मुद्दे आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. ते अशा रीतीने आहेत की सर्वप्रथम आपण प्रार्थना करावी आणि परमेश्वराला सांगावं की परमेश्वरा, आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये ही इच्छा तू निर्माण कर की आम्ही तुझं वचन वाचावं. ही प्रार्थना आपली असली पाहिजे की आपल्या हृदयात देवाचं वचन वाचण्यासाठी इच्छा निर्माण व्हावी. अनेकांच्या मनामध्ये ही इच्छाच नाहीये, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण होईल. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की आपला वेळ किंवा आपली समय देवाला समर्पित करा. ही एक विशिष्ट वेळ आहे. ही वेळ देवासाठीच समर्पित आहे, त्याच्यावर दुसऱ्या कोणाचा हक्क असू शकत नाही. ही बाब आपण करणं गरजेचं आहे. आपण स्वतःहून देवाला अर्पण करणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा असा असावा की इच्छा नसताना देखील आपण देवाबरोबर वेळ घालवावा. जेव्हा इच्छा होईल तेव्हाच नाही. तिसरा मुद्दा वचन वाचण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी की आपली इच्छा नसताना देखील आपण देवासमवेत वेळ घालवावा. आणि देवाबरोबर संबंध घट्ट ठेवण्यासाठी अंतःकरणापासून आपली ही निवड असावी की मी ही निवड करत आहे देवाचं वचन वाचण्यासाठी. आणि याची आपण नेहमी आठवण ठेवावी की मला देवाच्या वचनाचा अभ्यास करायचा आहे. ही देवाची वचनं आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला नेहमी यशस्वी करतील आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये या शास्त्राचा अभ्यास अधिक वाढवतील, मनन अधिक वाढवतील, जेणेकरून हे वचन पूर्ण आपल्या अंतःकरणामध्ये समाविष्ट होईल. इथून पुढचा भाग पास्टर सागर मोहिते आपल्यासाठी घेत आहे. नक्कीच पास्टर मानकेजादे, आपल्याला पाहायला मिळतंय की तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याचदा लोकांच्याकडे पवित्र शास्त्र आहे, मात्र त्या पवित्र शास्त्राकडे टोटली दुर्लक्ष लोकांचं आहे. आणि या गोष्टी खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे पवित्र शास्त्राचं अध्ययन करणं हे तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज आपण पाहतोय की लोक ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीला खूप कमी वेळ देतात आणि ज्या गोष्टीची गरज नाहीये त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात आणि जास्त वेळ त्या गोष्टीकडे देतात. आणि म्हणूनच म्हणतो याचा 4 अध्याय 4 वचन मला आठवतंय. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वतःचे शब्द आहेत. येशू ख्रिस्त तिथे म्हणत आहे, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातील निघणाऱ्या प्रत्येक वचनाच्या द्वारे जगेल. आज जगाची परिस्थिती जर पाहिली तर जगिक अन्ना पाण्यासाठी किंवा जगिक गोष्टीसाठी लोक खूप धावपळ करत आहेत, मात्र त्या गोष्टी त्यांना कमवत असताना त्या कमीच पडत आहेत त्यांना. आणि मात्र ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीकडे खूप कमी देतात. आज सोमवारच्या मुद्द्याकडे जर आपण पाहिलं तर सोमवारचा मथळा माझ्याकडे आहे, ते म्हणजे ठिकाण. बऱ्याचदा लोकांचं असं मत असतं की ठिकाण कोणतं तरी ठिकाण असावं, त्या ठिकाणीच एक प्रार्थना करावी किंवा त्या ठिकाणीच बायबल वाचन करावं, अशा सगळ्या गोष्टी. मात्र आज आपण जर पाहिलं तर स्वतः येशू ख्रिस्ताने एक खूप मोठा कित्ता आपल्याला तुम्हाला मला घालून दिलेला आहे. ते म्हणजे मार्क याचा 1 अध्याय 35 वचनामध्ये आज येशू ख्रिस्त कोणत्या पायरीने त्याच्या दिवसाची सुरुवात करतो. जसं तुम्ही बोलला, कोण असं आहे का की त्यांनी विशिष्ट टायमिंगचा अलाराम लावला आणि तो अलाराम अशासाठी लावला की पवित्र शास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मात्र बायबल म्हणतोय येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, येशू ख्रिस्ताची ती दिनचर्या असावी असा माझा अंदाज आहे. कारण मार्क याचा 1 अध्याय 35 वचन असं म्हणतोय की मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त
मोठ्या पहाटेस, आता मोठ्या पहाटेस म्हणजे भल्या पहाटेस, म्हणजे सगळं जग झोपलेलं असेल, सर्वजण झोपले असतील आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या पित्याकडे गेलेले आहेत आणि त्याने काय केलेले आहे, प्रार्थना केलेली. जसं की इथं म्हटलेलं आहे, येशू गालिल समुद्र किनारी बसला आहे किंवा डोंगराजवळ बसला आहे, आपल्या पित्याबरोबर त्याच्या भोवतीचे जग जागे होण्यापूर्वी प्रार्थना आणि संभाषण करीत आहे. आज विचार करूया, जर प्रभू येशू ख्रिस्ताला, तो देवाचा एकुलता एक पुत्र असताना, त्याला जर प्रत्येक दिवसाची सुरुवात करत असताना त्याला जर प्रार्थनेची गरज आहे, आशीर्वादाची गरज होती, तर मग तुम्हाला मला किती गरज असली पाहिजे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हाच आपण विचार करणं खूप महत्वाचं आहे, कारण आपण देवाचे लेकरं आहोत. आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं स्तोत्रसंहिता याचा 27वा अध्याय आणि 8व्या वर्षामध्ये जर पाहिलं तर स्तोत्रकर्ता असं म्हणतोय की माझे दर्शन घ्या, आणि तो आशा करतोय की आमचा प्रतिसाद जो आहे तो आम्ही दिला पाहिजे. कोणत्या प्रकारचा प्रतिसाद? तर इथं म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. आज हा प्रतिसाद जो तुमचा आणि माझा पाहिजे तो आहे का? आपण परमेश्वराच्या दर्शनाला उत्सुक झालेलो आहोत का, किंवा उत्सुक असतो का? ते खूप महत्वाचं आहे. प्रियानो, ज्या ज्या वेळेस आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, ज्या ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे उपासनेसाठी जातो, त्यास निश्चित त्याचं तुम्हाला मला काय होतं, दर्शन होतं. पुढे जर आपण पाहिलं तर पहिली इतिहासाच्या 16व्या अध्यायामध्ये 11व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की असं म्हणतोय की परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावरती काय करा, भरोसा ठेवा. परमेश्वर आणि त्याचं सामर्थ्य याच्यावरती काय करा, भरोसा ठेवा, आणि त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. आम्ही परमेश्वराच्या दर्शनाविषयी सदा आतुर असतो का? आणि ह्या गोष्टी किंवा हा प्रश्न विचारण्या अगोदर मला हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारायचा आहे की परमेश्वराचं दर्शन आपल्याला कुठे होतं, कोणत्या माध्यमातून होतं? तर ते एकच माध्यम आहे, ते म्हणजे परमेश्वराचं जे दर्शन आहे ते पवित्र शास्त्राच्या चिंतन आणि मननाच्या द्वारे होतं. प्रार्थनेद्वारे परमेश्वराचं दर्शन तुम्हाला मला होतं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, पवित्र शास्त्राचा काय केला पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे आणि अधिक आणि अधिक त्याचं गौरव केलं पाहिजे. छोटासा प्रश्न इथं लेखकाने दिलेला आहे, ते म्हणतायत जास्त दिवसापूर्वीच नाहीये, कधी तुम्हाला ख्रिस्त कळाला किंवा कधी त्याच्यामध्ये विश्वास तुम्ही जीवन जगतात तो नाही, तर ते प्रश्न विचारतात गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही किती वेळा प्रार्थना करण्यात व बायबल वाचण्यात वेळ घालवला. गेल्या आठवड्यामध्ये फक्त. पुढे म्हटलेलं आहे की तुमच्या प्राथमिकतेमध्ये बदल करण्याविषयी तुमचे उत्तर तुम्हाला काय सांगतं, तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राथमिकता म्हणजे महत्व देतोय. ह्या गोष्टीला जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला कोणती गोष्ट केली पाहिजे. खरोखर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. प्रियानो, आपण जर पुढे पाहिलं तर मंगळवारच्या मुद्द्यामध्ये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की खोलवर पवित्र शास्त्र अभ्यास आपण कसा केला पाहिजे, कसा करूया, हे आपण पाहणं खूप गरजेचं आहे. कारण का की जेव्हा आपण बायबल वाचण्यात, आपल्याकडून बायबल वाचण्यात येतं, तेव्हा आपण एकटे नसतोय, असं सिस्टर एलेन जी व्हाईट त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतायत. द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी पुस्तकामध्ये त्या म्हणतायत की ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतोय तेव्हा आपण एकटे नसतोय. पवित्र आत्म्यास आमचा मार्गदर्शक म्हणून आपण जर आमंत्रण दिलं, आमंत्रण दिल्याद्वारे आपण इतर सर्व आकर्षणे नाकारतो आणि तो शत्रू जो आहे सैतान तो पळून जातो. आणि बायबलचा अभ्यास कधीही प्रार्थना केल्याशिवाय करू नये असं त्या म्हणतात. आम्ही ज्यावेळेस बायबल वाचतो त्यावेळेस पवित्र आत्म्याला आपण मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करतो का? खूप महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे बायबलचा अभ्यास कधीही प्रार्थना केल्याशिवाय आपण करू नये असं त्या म्हणतात. केवळ पवित्र आत्माच आम्हास त्या गोष्टीचे महत्व वाटावे म्हणून त्या गोष्टी समजण्यास सोप्या करतो. म्हणजे प्रार्थना जर करू आपण तर सर्व ज्या गोष्टी आपल्याला कठीण वाटतात, न समजण्यासारख्या वाटतात, त्या स्वच्छ किंवा त्या समजण्यासारख्या होण्यासाठी पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. त्या पुढे म्हणतात किंवा जे सत्य समजण्यास कठीण आहे त्याच्या आकलन होण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय की आज आपल्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अजून एक पुढे जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्राचा अभ्यास आपण कसा करावा, खोलवर अभ्यास कसा करावा, तर त्याच्या काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या सुद्धा आज आपण पाहणार आहोत. पहिली पायरी म्हणजे पवित्र शास्त्र जे आपण वाचतोय ते आपल्याला जे समजलं त्याच्यातून ते आपण लिहून ठेवूया, कुठेतरी लिहून ठेवूया. कारण काय होतंय, बरेचदा आपण जे लिहिले आहे ते आपणास बहुतेक वेळेस आठवतं, मात्र जे वाचतोय
ते शक्यतो आपल्याला बरेचदा आठवत नाही. मात्र लिहिणं आणि वाचणं एका वेळेस जर झालं तर नक्कीच आपल्या त्या स्मरणशक्ती मला काय होते, मदत होते ते लक्षात राहण्यासाठी. दुसरी गोष्ट, आपण जे वाचलं आणि जे त्या वाचनातून आपल्याला समजलं ते आपण एकमेकाला सांगायचं की आज आपल्याला हे समजलं, मी वाचत असताना हे मला समजलं. म्हणजे त्याचं काय होईल, रिव्हिजन होईल तुम्हाला आणि मला. दुसरा मुद्दा जो आहे तर इथं म्हटलेला आहे की प्रार्थना करा आणि पवित्र आत्म्याने तुमच्या मनास मार्गदर्शन करावे म्हणून आपण वाचत असताना हृदय सौम्य आपण केलं पाहिजे, असा मुद्दा आहे. बायबल वाचन करत असताना एखादं वचन किंवा उतारा निवडा, जेणेकरून ते तुम्हाला मोठं जास्त वाचन करायचं आणि त्यातलं काही समजणार नाही, असं नाही झालं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, वहीमध्ये तो उतारा लिहा किंवा त्या उतार्याचा काही भाग जो वाचताना तुम्हाला महत्वाचा वाटला तो सुद्धा लिहू शकतोय आपण. उतारा प्रार्थनापूर्वक पुन्हा वाचा आणि महत्वाच्या कल्पना ज्या आपल्या लक्षात आल्या त्या तुम्ही लिहा. विशेष म्हणजे अधोरेखित पुढची जी कल्पना आहे, संकल्पना, पाचवं जी संकल्पना आहे किंवा मुद्दा आहे, अधोरेखित केलेली कल्पना तुम्हाला काय सांगते ते पण लिहा, म्हणजे त्याच्यावरती चिंतन मनन होईल. आणि या सर्व कल्पना ज्या तुम्हाला मला समजतात त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि त्या देवाबरोबरच्या तुमच्या आपल्या संबंधावर ते कसा प्रभाव टाकतात हे नक्कीच आपल्या लक्षात येईल. पुढे सातवा मुद्दा हा आहे की आज हे तुम्ही कोणाला सांगणार याचा सुद्धा विचार करा. म्हणजे काल एखाद्या मनुष्याला सांगितलं असेल, मात्र आज तुम्ही कोणाला सांगणार याचा सुद्धा काय करा, आपण विचार केला पाहिजे. प्रियानो, जेव्हा देवाचे लोक कृपेमध्ये वाढतात ते सतत त्याच्या वचनाची समज स्पष्ट मिळवतात. ते स्पष्टपणे नवीन प्रकाश आणि त्याच्या पवित्र सत्यामध्ये सुंदरता पाहतात आणि हे मंडळीच्या इतिहासाचे युगानुयुग सत्य आहे आणि म्हणून ते शेवटपर्यंत राहील, सिस्टर एलेन जी व्हाईट त्यांच्या लिखाणामध्ये म्हणतायत. आणि प्रियानो, स्तोत्रसंहिता याचा 119 अध्याय 105 वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतोय, देवा तुझे जे वचन आहे ते माझ्या मार्गावर, माझ्या पावलाकरता दिवाप्रमाणे व माझ्या मार्गावरती प्रकाशासारखं आहे. किती सुंदर आहे. आणि म्हणून प्रियानो, आज हे जे देवाचं वचन आहे ते तुमच्या माझ्या हातामध्ये असताना, घरामध्ये असताना आपण त्याचा काय करूया, विचार करूया, वाचन करूया, अध्ययन करूया आणि त्याच्याद्वारे आपण आध्यात्मिक तंदुरुस्त बोलूया. पुढील जे मुद्दे आहेत, असं सुजे आहेत, ते तुम्हाला मला त्याच्यातून मार्गदर्शन करणार आहे. आज फार महत्वाचं आहे की पवित्र देवानं आज आम्हाला बायबलचा अभ्यास करणं आणि किंवा पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं तो कसा केला पाहिजे आणि त्याचं मर्म काय हे आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. प्रकटीकरण याचा जर पहिला अध्याय आणि दुसरं वचन वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं की त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली, नाही का. आज देवानं आणि येशू ख्रिस्ताविषयी जे महत्व आहे किंवा जे लोकांनी पाहिलं, जे इतिहासामध्ये किंवा भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या सगळ्या साक्षी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि ही ज्या गोष्टी आहेत ते लोकांसमोर आम्हाला आणण्यासाठी पवित्र देव फार मोठ्या सामर्थ्यानं म्हणतो की दुप्पट आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. आणि तो दुप्पट आशीर्वाद कशा प्रकारे प्राप्त होईल हे देव आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे सांगतो. की तिसरं वचन, की या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे ते धन्य. म्हणजे आपण जे पवित्र शास्त्र वाचतो ते इतरांपर्यंत जेव्हा पोहोचवतो त्यावेळेस त्याचा दुप्पट आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मिळतो. म्हणजे पवित्र शास्त्र निवळ वाचण्याद्वारेच नव्हे तर इतरांना देणं हे देखील फार महत्वाचं आहे. तो धन्यता, तो आशीर्वाद पवित्र देव देतो. आणि म्हणून कसा अभ्यास केला पाहिजे, तर ह्यासाठी देव आम्हाला कसा आहे, देव येशू ख्रिस्त कसा आहे याची जाणीव आम्हाला होईल. यासाठी आज आपण लहान गट किंवा आमची जी आवडती व्यक्ती आहे, मित्र मैत्रिणी असतील, त्यांच्या संगती आम्हाला देवाचं वचन हे सांगणं फार गरजेचं आहे. कदाचित काही चुका होतील, परंतु त्या चुका सुधारण्यासाठी त्याच्यातून आमचं जे मार्गदर्शन आहे ते आम्हाला मार्गदर्शन देखील मिळेल आणि देवाचं वचनाच्या द्वारे आमची वृद्धी होईल आणि आमच्यामध्ये धाडस निर्माण होऊन अधिक देवाच्या वचनातून आपण अधिक वाढू शकतो. आणि म्हणून जे पवित्र शास्त्राचं वाचन आहे ते जीवनावरती काय परिणाम होऊ शकतं किंवा इतरांना त्याचा काही फायदा होऊ शकतो हे देखील आपण वचनाच्या द्वारे इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ते रोज वाचण्यानं जीवनामध्ये काय बदल होतो किंवा फरक पडतो हे देखील पटवून सांगण्यासाठी पवित्र शास्त्र दररोज वाचणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र देवानं दुप्पट आशीर्वाद घेण्यासाठी आज आमची निवड केलेली आहे. कारण की प्रकटीकरण आम्हाला सांगतं
की देवाचं राज्य येण्याचा समय अगदी जवळ आहे आणि दुप्पट आशीर्वाद घेणं हे देखील आम्हाला फार गरजेचं आहे. एकमेकांना सुवार्थ सांगणं हे देव आम्हाला सांगतो की त्याच्याद्वारे आपण दुप्पट आशीर्वादाचा एक भाग बनत आहे. म्हणून यशियाचा 50वा अध्याय आणि 4थं वचन फार मार्मिकपणानं सांगतं की शिनलेल्यांना बोलवून धीर कसा द्यावा ते समजवावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षिताची जीवा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. आमेन. नाही का? जे शिनलेले आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे, ज्यांच्यापर्यंत देवाचं वचन जाण्याची गरज आहे, तिथपर्यंत देवाचं वचन घेऊन जाण्यासाठी आज कदाचित आमची पवित्र देवानं निवड केलेली आहे. आज जो अभ्यास आम्हाला पवित्र शास्त्राच्या द्वारे दर शाबाती आम्हाला मिळतो, दर वेळेस आम्हाला ज्यावेळेला पास्टर असतील ते मंडळीला देखील सल्लामसलत करत असतील त्यावेळेला देखील आम्हाला मिळतो, त्यावेळेला अनेक गोष्टींचा शास्त्राचा उलगडा आमच्या समोर होतो. तो उलगडा ज्या वेळेस आपण इतर लोकांना सांगतो, जे शिनलेले आहेत, ज्यांना खरोखर देवाच्या आध्यात्मिक आशीर्वादाची गरज आहे, तिथपर्यंत घेऊन जातो. जी सुशिक्षिताची जी जीवा पवित्र देवानं आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, त्यांना आशीर्वादामध्ये आपण त्यांचं जीवन बदलून टाकून देवाचा रोज जो स्वर्गीय मानना आहे तो त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो. आणि म्हणून पवित्र शास्त्राचा फरक आम्ही जाणून घेतला पाहिजे की ते आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे. आणि म्हणून म्हणत आहे की वैयक्तिक जीवन बदलण्यासाठी पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. अधिकाधिक वेळ देणं देखील फार गरजेचं आहे. कारण की आध्यात्मिक जीवन आपण जगत असताना एक मॅरेथॉनची स्पर्धा आहे. ते मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्यावेळेस आपण भाग घेतो, स्पर्धा आपण जिंकण्याचा प्रयत्न करतो, त्याच प्रकारे देवाला देखील सांगा की तुमची शर्यत पळण्यासाठी देखील सातत्य आम्हाला त्यामध्ये हवं आहे. जर आम्ही ती शर्यत जिंकायची आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला सातत्य जर ठेवलं तर ती मॅरेथॉन आपण जिंकू शकतो. त्याच प्रकारे आपण सातत्यानं पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर आपण देवाचं जे सार्वकालिक जीवन आहे ते देखील आपण घेऊ शकतो. काही वेळेस आम्हाला निराशा येईल, काही वेळेस आम्हाला आवडणार नाही. आणि म्हणून पास्टर मल्कीसदेक म्हणाले की आम्हाला जी न आवडती वेळ आहे त्या वेळेमध्ये देखील पवित्र शास्त्र वाचणं गरजेचं आहे. आज खरोखर आहे निराशा होईल त्यावेळेस देखील आपण पवित्र शास्त्र वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या गरजेप्रमाणे नाही तर सातत्य हे पवित्र शास्त्राचं असणं आणि देवाच्या जो प्रार्थनेचा वेळ आहे किंवा पवित्र शास्त्राचा वेळ आहे तो आमच्या जीवनातून दौडू नये यासाठी देखील आमचं विशेष लक्ष असणं फार गरजेचं आहे. कारण की देवाचं वचन त्याची पूर्णता करण्यासाठीच आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि म्हणून हे किती गोड आहे हे गुरुवारच्या मुद्द्यामध्ये सांगतं की दैवी जे वचन आहे हे फार गोड आहे. ते आमच्या जीवाला उभारी देतं आणि देवाच्या गोडव्यापणानं आमच्या सर्व जीवनामध्ये देवाचं जे वचन जे आहे ते वचन आमचं जीवन बदलून टाकतं. कारण की शब्द असे आहेत की एखाद्याच्या जवळ जर जायचं असेल त्या शब्दाच्या द्वारे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं स्तोत्रसंहिताचा 119वा अध्याय आणि 103 आणि 4 वचन की स्तोत्र करता म्हणतो बायबलचे वर्णन मधासारखं करतो, नाही का? आणि म्हणून म्हणत आहे तुझे वचन माझ्या जिभेला किती मधुर लागतात, किती मधुर लागतात. देवाचं वचन हे फार गोड आहे आणि ते इतकं गोड आहे की आपल्या देखील म्हणत आहे की माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात, तुझ्या विधीच्या द्वारे मला समज प्राप्त होतो. देवाच्या विधीद्वारे आमचं जीवन हे बदललं जातं, समज ज्ञान बुद्धी प्राप्त होते. आणि म्हणून देवाचं जे वचन आहे ते आमच्या मुखाला सातत्यानं गोडवा निर्माण करतं, समाजामध्ये स्थान निर्माण करतं, जे शिनलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सायन मदत करतं. आणि देवाच्या विधीच्या द्वारे ज्या काही गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहेत त्या देखील आम्हाला प्राप्त होतात. आणि म्हणून देवाच्या वचनाचा गोडवा आमच्या शरीरासाठी आरोग्य देणार आहे, सदृढ बनवणार आहे आणि आमच्या जीवनासाठी एक जे शील आहे ते शील देखील टिकवून ठेवणार आहे. देवाचं वचन हे आम्हापासून दूर जाऊ नये यासाठी आपण गुडघ्यावरती आलं पाहिजे. आम्ही त्याच्याकडं वचनाचा उलगडा व्हावा म्हणून प्रार्थना केली पाहिजे. आणि तो जिवंत पाण्यामधून आम्हाला जो झरा देत आहे तो देखील आपण घेतला पाहिजे. कारण की यशियाचा 55 अध्याय जर वाचला तर पवित्र देव आम्हाला बोलवत आहे घेण्यासाठी, काहीतरी देण्यासाठी ते आपण घेतलं पाहिजे. कारण की वचनामधून पवित्र देव आम्हाला काहीतरी खाण्यासाठी देत आहे. ते आम्ही सार्वकालिक जीवनासाठी हे वचन आम्ही प्राशन केलं पाहिजे.
तर ज्यावेळेस आपण देवाचं वचन हे आमच्या जीवनामध्ये टिकवून ठेवू, त्यावेळेस नक्कीच आमच्या जीवनामध्ये पवित्र देवाची वाढ होणार आहे. आमेन. एक प्रामुख्यानं वचन आमच्या लक्षात ठेवलं पाहिजे, की ते म्हणजे यशिया याचा 55 अध्याय आणि 4 वचन, की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. म्हणजे आपण देवाला दूर कधीही लोटलं नाही पाहिजे. हम्म. परमेश्वरानं वेळ दिलेली आहे. आज आम्ही चालता, बोलता, उठता, बसता त्याचा गौरव करणं, त्याच्या वचनामध्ये वाढणं, धार्मिकतेमध्ये वाढणं हे फार गरजेचं आहे. कारण की जर हा मजबूत मार्ग आम्हाला समजला, तर आपण कधीही देवापासून दूर जाणार नाही आणि जो शास्त्र भाग आहे तो आम्ही इतर लोकांपर्यंत सहजरित्या देवाच्या वचनातून वेळेनुसार आपण त्यांना पुरवत जाऊ आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं तारण देखील त्यांना सिद्ध करून देत राहू. हेच पवित्र देवाचं वचन आम्हाला सांगतं. पवित्र शास्त्राचा जो अभ्यास करणं हे फार आमच्यासाठी गरजेचं आहे. आणि मग इथून पुढची वेळ पास्टर मल्कीसदेक यांच्या हातामध्ये मी देत आहे. धन्यवाद पाळक साहेब. आपण आम्हाला परत एक बार मार्गदर्शन केलं की देवाच्या वचनाचा अभ्यास कसा करावा. काही स्टेप्स आपल्याला मिळालेले आहेत की जर आपण त्या फॉलो केल्या तर नक्कीच आपला दैनंदिन जीवनामध्ये जे अगोदर नव्हतं आता त्याच्यामध्ये सुधारणूक होईल आणि आपण देवा जवळ येण्याचा अधिक प्रयत्न करत राहू. देवाशी नातं घट्ट करण्यासाठी, आपले संबंध घट्ट करण्यासाठी शास्त्राभ्यास अगदी जोमदार आमेन. आणि कार्यशील असं एक शस्त्र आपल्यासाठी आहे, हम्म. एक मार्ग आहे आणि या मार्गाचा आपण प्रत्येकाने नक्कीच अवलंब करावा. अनेक साऱ्या अडचणी आपल्या समोर येतील, उभ्या राहतील की कसं होईल. एका दिवसामध्ये सर्व गोष्टी नाही होणार, परंतु एक दिवशी नक्कीच आपण सर्वजण याच्यामध्ये रुजलेले असे असू. तर आपण सर्वजण या वचनाच्या अभ्यासासाठी तयारीमध्ये असूया. ही वचनं आपल्या जीवनामध्ये आतापासूनच आपण लागू करूया. हा अभ्यास आपल्या सर्वांना आशीर्वादित असा ठरो. पुढच्या आठवडी परत एक वार आपण नवीन अभ्यासाद्वारे, नवीन वचनाद्वारे एकत्रित असूया. तोपर्यंत परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या वचनातून मार्गदर्शन करीत राहो. सर्वांना आमेन. आमेन.